आपण आता कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेलो आहे. तर चला तर जाऊया आता कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी. शेवागिरी कृषी प्रदर्शन पुशेगाव येथे आज आपण आलेलो आहे आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करून देणारे कोठारी ग्रुप यांनी तयार केलेले आधुनिक इरिगेशन सिस्टीम आज आपण पाहणार आहोत. तर चला तर जाऊया आधुनिक सिस्टीम पाहण्यासाठी. नमस्कार, मी संदेश शिंदे, कोठारी ग्रुपमध्ये आपले सहर्ष स्वागत. कोठारी ग्रुपमध्ये सर्वप्रथम आम्ही तुम्हाला माहिती देतो आहे हे ॲटोमेशन सिस्टीमची न्यूट्रिजेट मशीन. भारतात एकमेव आपली अशी कंपनी आहे, अशा न्यूट्रिजेट मशीनसारखी दुसरी इतर कुठेही तुम्हाला मिळणार नाही. एवढी अतिशय उत्तम प्रकारे ही मशीन आहे. ज्या शेतकऱ्यांचं 1 एकरपासून ते हजारो एकर क्षेत्र जरी असेल तरी त्या शेतकऱ्यांसाठी ही अतिशय उपयुक्त मशीन आहे. या मशीनमध्ये ई सी आणि pH हे दोन्हीही मेंटेन करूनच पाणी पुढं दिलं जातं. म्हणजे थोडक्यात कसं, आपण शेतकरी पाणी देतो आहे पण उत्पन्न त्या प्रकारे निघत नाही. याचा अर्थ काय होतो, ई सी आणि pH त्या पाण्यामध्ये प्रमाण कमी जास्त असणं, ज्या पिकाच्या गरजेनुसार ई सी आणि pH पाण्याला मेंटेन करून ही मशीन पाणी पुढं पाठवते. आता पुढं अजून एक सिस्टीम आहे, फिल्टर सिस्टीम एक आहे आपल्याकडे. ही फिल्टर सिस्टीम अतिशय उपयुक्त आणि एवढी दर्जेदार आहे की ज्या शेतकऱ्यांचं पाणी नदीचं, तलावाचं किंवा शेवाळ्या विहिरीचं असतं त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त, म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा फिल्टर अगदी अर्ध्या तासाला किंवा 1 तासाला चॉकअप होतो त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त हा फिल्टर आहे. याच्यामध्ये हे सोलनॉइड वॉल येतात, हा रिटर्न प्रेशर रिलीफ वॉल येतो. याचं सगळ्यात स्पेशली याचं काय म्हणजे उपयोग एवढा चांगला आहे की जर समजा तुमचा फिल्टर अचानकपणे जाम झाला किंवा तुमच्या प्लॉटमध्ये कुणीतरी खोडसाळपणा करून अचानक सगळे कॉक बंद केले आणि प्रेशर क्रिएट झाला तर काय होतं, मेन लाईन फुटण्याची शक्यता असते किंवा ही सिस्टीम बिघडण्याची शक्यता असते. तर ज्यावेळेस प्रेशर वाढतो अचानकपणे त्यावेळेस हा कॉक ॲटोमॅटिकली ओपन होऊन पाणी बाहेर सोडतो. म्हणजे तुमची मेन लाईन आणि तुमचं फिल्टर सिस्टीम ही एकदम सिक्युअर राहते. हा झाला प्रायमरी फिल्टर. याच्यामध्ये हा 2 सँड फिल्टर आले आणि पुढे हा सेकंडरी फिल्टर येतो जो सेमी ऑटोमॅटिक म्हणून ओळखला जातो. याच्यामध्ये काय राहतं, याला एक लाल बटन, रेड बटन राहतं. म्हणजे जर समजा तुमची जाळी जाम व्हायला लागली तर हे वरूनच ॲटोमॅटिकली हळूहळू वर येतं. म्हणजे शेतकऱ्यांना समजून जातं की आपल्या जाळीवर घाण साचायला लागली आहे. मग यावेळेस काय करतो शेतकरी, हा खालचा कॉक ऑन करतो आणि वरचा जो हँडल आहे हा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवतो. म्हणजे जेणेकरून चालूमध्येच मोटर बंद करायची गरज अजिबात नाही, याच्यातून घाण खाली निघून जाते. परत पुढचं प्रोडक्ट आहे साहेब आपल्याकडे मल्चिंग. आपल्याकडे 2 महिन्यापासूनचं मल्चिंग स्टार्ट होतं. म्हणजे अगदी 1 महिना, ज्या शेतकऱ्यांचं 2च महिन्याचं पीक राहतं म्हणजे त्याच्या पुढं 21 मायक्रॉन. आता आपले इतर कंपनीचं 25 मायक्रॉन घ्या किंवा 30 मायक्रॉन घ्या, 2 पिकं 21 मायक्रॉनचे आपले डोळे झाकून काढतात. ही याची खासियत आहे साहेब. याच्यामध्ये तुम्हाला इनबिल्टच तुम्हाला जर झिगझॅग प्रकारचे होल पाहिजे असतील तर तेही याच्यामध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे. 21 मायक्रॉन आहे हे, 20 मायक्रॉन, 21 मायक्रॉन, 25 मायक्रॉन, 30 मायक्रॉन, अगदी 100 मायक्रॉनपर्यंत आपल्याकडे मल्चिंग उपलब्ध आहे. त्याच्यानंतर पुढं हा प्रकार येतो स्प्रिंकलर सेट. स्प्रिंकलर सेटमध्ये काय काय येतं, 30 पाईप, 8 गन, 2 एंड कॅप, 1 एल्बो, 1 टी आणि पंप कनेक्टर निप्पल या गोष्टी येतात. याला शासनाची सबसिडीसुद्धा उपलब्ध आहे. प्लस ISIचं जे ठिबक आहे आपल्याकडे हे अतिशय उत्कृष्ट प्रकारचं ठिबक आहे. म्हणजे एक साधारण 10-12 वर्षाची त्या शेतकऱ्याला पाहायची गरज नाही. याच्यावरसुद्धा आता शासनाकडून हा जो बंडल आहे हा नॉन ISIचा बंडल येतो साहेब. ISIचं बंडल खाली आहे तिथे, हे बघा खाली आहे तिथे. काय याच्यामध्ये ना शासनाकडून 75-80% आत्ताचा आपल्याला सबसिडी चालू आहे. समजा 1 एकर शेतकऱ्याचं ऊस असेल तर ऊस या पिकासाठी जर आपण ठिबक केलं तर एक सर्वसाधारण खर्च 45,000 ते 50,000 रुपयापर्यंत जातो आणि सबसिडी 30,000 ते 35,000 एकरी येते. ते शासनाच्या नियम अटीनुसार थोडेफार प्लस मायनस होते. म्हणजे ज्या शेतकऱ्याचं समजा 5 एकरच्या आत क्षेत्र आहे त्यांना 80% राहते, ज्या शेतकऱ्यांचं 5 एकरच्या पुढं आहे त्यांना 75% बसते. पुढे साईजचे कॉक येतात साहेब. याच्यामध्ये सिंगल युनियन, डबल युनियन, अतिशय मटेरियल एकदम क्वालिटी. याचं वेट बघा तुम्ही, याची क्वालिटी बघा, अतिशय एकदम जबरदस्त याचा रिझल्ट आहे.
परत त्याच्यातूनच जर घ्यायचं म्हटलं तर नॉन आयस आहे, म्हणजे कमीमधले जरी पाहिजे असतील तरी ते हे आपल्याकडे उपलब्ध आहे. पण तरीसुद्धा किंमत कमी म्हणून याची क्वालिटी कमी नाही साहेब, क्वालिटी तीच मेंटेन केलेली आहे. परत अजून सगळ्यात महत्त्वाचा विषय साहेब राहिला आपल्याकडे, हे आपले सॅम्पल्स आहेत साहेब. हे नॉन आय साईज सॅम्पल. सध्याला मार्केटमध्ये नॉन आय साईजचा ट्रेड भरपूर आहे आणि नॉन आय साईजमध्ये आपल्याकडं 8 मिलपासून अगदी 26 मिलपर्यंत आपल्याकडे व्हरायटी आहे. 8 मिल आहे, 14 मिल आहे, परत 18 मिल आहे, 22 मिल आणि 26 मिल. याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट, अगदी 8 मिल जरी घेतली तरी तुमचा लागण आणि खोडवा डोळे झाकून काढते. त्याच्यामध्ये प्लस सगळ्यात जास्त केस्लिम हा प्रकारचा जो बंडल आहे जो 14 मिलचा येतो, हां अतिशय उत्कृष्ट. तुमचं डबू असू द्या, टोमॅटो असू द्या, अगदी ऊस असू द्या, तुमचा लागण आणि खोडवा हा यानं बिंदासपणे काढलाच पाहिजे, एवढं इतकं मटेरियल क्वालिटीचं आहे. हे आपलं आहे साहेब PVC डिव्हिजन. ह्या PVC डिव्हिजनमध्ये आपल्याकडे PVC पाईप, HDP पाईप, कॉलम पाईप या सगळ्या गोष्टी कवर करतो आपण. ही PVC पाईप साहेब, ही PVC, HDP, हे कॉलम पाईप. सगळ्यात महत्त्वाचा हा जो लॉक सिस्टीम आहे ही आता लेटेस्ट आपण मार्केटमध्ये काढलेली आहे, जी अतिशय उत्कृष्ट प्रणाली, म्हणजे एकदम स्टँडर्ड प्रणाली याला म्हणतात थोडक्यात. ही आपली PVC फिटिंग आहे. PVC फिटिंगमध्ये आपलं 10 kg फिटिंग पण आहे आणि 6 kg फिटिंग पण आहे. आपलं 20 mm पासून 160 mm पर्यंत PVC फिटिंग मिळेल. RRG आणि RRC मध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहे. RRG म्हणजे रिपेअर कपलर आणि RRC म्हणजे वन टाईम कपलर असतं जॉईंटमध्ये. त्याच्यामध्ये अजून ऑल फिटिंगमध्ये 10 kg आणि 6 kg मध्ये पण येते अशी. आता हे गार्ड आम्हाला सगळी डिटेल माहिती अशी पाहिजे होती की हे शेतकऱ्यांनी समजा तुमच्याकडे कॉन्टॅक्ट करायचा म्हटलं तर त्यांनी कसं करायचं तुमच्याकडे कॉन्टॅक्ट? शेतकऱ्यांना आता कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं तर आमचं इथे कार्ड वगैरे काय नवरंग प्लंबिंग आणि हार्डवेअर हे काउंटर आपलं वडूजमध्ये आहे. ते डिस्ट्रीब्युटर आहेत, त्यांच्याकडे ऑल प्रोडक्ट मिळतील. त्याच्यावर आपला नंबर आणि एरियाचं नाव पण दिलेलं आहे आणि ॲड्रेस वगैरे. हे कसं करता, म्हणजे शेतकऱ्याकडे जाऊन, म्हणजे शेतावरती जाऊन हे सगळं? शेतकऱ्याला आम्ही सर्व्हिस पण देतो, काही अडचण नाही आहे. जसं की आपण हेड काढणे किंवा बाकीचे सर्व्हिस देणे हे सगळं काम आमचे एम्प्लॉई किती करतात. खर्च येतो एकरी ड्रिपमध्ये? ड्रिपमध्ये किती खर्च येतो साधारण साहेब आपल्याकडे ना, आपण ज्यावेळेस शेतकऱ्याची एन्क्वायरी आपल्याकडे येते त्यावेळेस कंपनीचा जो इंजिनियर आहे तो शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये जातो, त्याचा GPS सर्वे करतो. त्याच्यानंतर त्याची डिझाईन तयार केली जाते. डिझाईन एवढी म्हणजे का महत्त्वाचा पार्ट आहे, त्या शेतकऱ्यानं जे ठिबक जोडणार आहे त्याचं पाणी एकसमान सर्व पडलं पाहिजे. कारण पाणी एकसमान पडलं तर शेतकऱ्याचे खतंही जी ठिबकमधून तो देणार आहे तीही एकसमान पडली पाहिजेत. खतं एकसमान पडली तर, पाणी एकसमान गेलं तरच तुमच्या जे पण कोणतं पीक असेल त्याची वाढ ही एकसमान होणार आहे, त्याचं उत्पन्नही त्या प्रकारे तयार होणार आहे. ड्रिप इरिगेशनमध्ये मोस्टली आपण काय करतो साहेब, की आपण ड्रिप इरिगेशन म्हणजे आपल्याला पिकाला पाणी द्यायचं आहे, त्याच्या जमिनीला न देता फक्त पिकाला जेवढं उपयुक्त आहे, जेवढं लागणार आहे तेवढंच पाणी आपण त्या शेतकऱ्यांना पूर्णपणे शेड्यूल तयार करून देतो साहेब आपण पूर्ण, की बाबा ऊस असेल तर किती तास पाणी द्यायचं किंवा डाळिंब असेल तर किती तास पाणी द्यायचं, हा पूर्ण त्याला चार्ट दिला जातो. आणि याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याला आपण आफ्टर सेल सर्व्हिस, विक्री पश्चात सेवाही देतो. प्लस जी ॲग्रोनॉमिस्ट म्हणजे रासायनिक खतं म्हणा किंवा सेंद्रिय खतं याचंही पूर्ण मार्गदर्शन आपण शेतकऱ्याला गरजेनुसार आपण वेळोवेळी उपलब्ध करून देतो साहेब. किती खर्च येतो एकरी? किती खर्च? एकरी पिकानुसार राहतं साहेब. समजा ऊस म्हणजे 4.5 फुटी सरी असेल तर साधारण 45,000 ते 50,000 रुपये खर्च येतो ओव्हरऑल. म्हणजे त्याच्यामध्ये PVC आली, फिल्टर आला, तुमचे लॅटरल आले, हां पूर्ण 1 एकरचं त्याचं पूर्ण पाणी थोडक्यात प्लॉट टेस्टिंग करून देणार, पूर्ण त्याचा चालू करून देणार आपण त्यांना पूर्ण. समजा डाळिंबाचा असेल किंवा आंब्याचा असेल किंवा द्राक्षाचा असेल तर एक साधारण 30-35 पासून स्टार्टअप होते, 25 पासून एक साधारण 35 पर्यंत त्याची रेंज जाते. म्हणजे त्याचं झाडांचं अंतर, 2 झाडातलं अंतर आणि 2 लाईनीतलं अंतर याच्यावर बऱ्यापैकी खर्च अवलंबून राहतो. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शेतकऱ्यांना आता करायचं म्हटलं शेतकऱ्यांना, सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, तुम्हाला करायचं असेल तर याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. याच्यावर कॉल केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम इंजिनियर येईल. तुमचे जर समजा तुमचं सबसिडीचं प्रकरण असेल तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुमचा
जो महा-डी-बी-टीचा अर्ज आहे तो भरला जाईल फ्री ऑफ कॉस्टमध्ये. त्याचा म्हणजे 1 रुपयाही घेतला जात नाही. वेळोवेळी तुम्हाला त्याचं मार्गदर्शन केलं जाईल. समजा तुमचं सोडतीमध्ये नाव आलं तर तुम्हाला कंपनीकडून किंवा डीलरच्या व्यक्तीकडून तुम्हाला कॉल येईल. त्याचे कागदपत्र अपलोड करायची. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आहे पूर्वसंमती. पूर्वसंमती आल्यानंतर कंपनी पर्सन किंवा डीलरचा पर्सन हा शेतकऱ्याला कॉल करतो. त्याचे जे काही प्रोसेस आहे पूर्वसंमतीची ते तयार करून शेतकऱ्यांना माल देऊन त्याचा प्लॉट जोडून टेस्टिंग करून त्याच्यानंतर त्याचं टॅक्स इनवॉइस हे शासनाला आपण सादर करतो. शासनाकडून किती टक्के सबसिडी मिळते याला? 75 ते 80% साहेब सबसिडी मिळते याला. हां शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे. हो, सर्वसामान्य अगदी 20 गुंठ्यापासून स्टार्टअप आहे. म्हणजे कमीत कमी शासनाचा क्रायटेरिया 20 गुंठ्याचा तरी पाहिजे तुमचं ड्रिपचं हे. धन्यवाद साहेब. धन्यवाद, आभार आहे साहेब.